11th ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 4चा रिझल्ट साईडवर उपलब्ध करून दिलेला आहे। जो रिझल्ट 1 तारखेला लागणार होता तर त्यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेला आहे आणि राऊंड 4चा म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना आता कॉलेज अलॉटमेंट साईडवर उपलब्ध करून दिलेले आहे। जर तुम्ही साईडवर आले तर बघू शकता राऊंड 4 कॅप लिस्ट विल बी पब्लिश ऑन 30 जुलै 2025 आणि ॲडमिशन प्रोसेस विल बी स्टार्ट फ्रॉम 31 जुलै 2025 ते 2 ऑगस्ट म्हणजे ॲडमिशन प्रोसेससुद्धा आता उद्यापासून सुरू होणार आहे आणि राऊंड 4चे अलॉटमेंट साईडवर उपलब्ध करून दिलेले आहे। अलॉटमेंट चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता अलॉटमेंट लिस्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करायचं आपल्याला। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर राऊंड 4चं ऑप्शन दिलेलं आहे। इथून तुम्ही अलॉटमेंट लिस्ट डाउनलोडसुद्धा करू शकता। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका जो तुमच्याकडे तुमच्या फॉर्मवर दिलेला आहे किंवा तुम्ही नोट करून ठेवलेला असेल तो ॲप्लिकेशन नंबर टाका आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर कॉलेजचे नाव उपलब्ध होणार आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले नाही तर तुम्हाला तिथे नो रेकॉर्ड फाउंड किंवा यू आर नॉट अलॉटेड अशा प्रकारे लिहून येणार आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता। तर होम पेजला या। होम पेजला आल्यानंतर तुमच्याकडे ID आहे आणि पासवर्ड आहे। ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डचं जे ऑप्शन राहील तुम्हाला त्यामध्ये सर्वात शेवटी म्हणजे या साईडला बघ जा, इथे तुम्हाला जे अलॉटमेंट आहे त्याबद्दलचे स्टेटसबद्दल माहिती दिलेली असेल। तिथून तुम्ही कॅप राऊंड 4चं अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता। तुम्हाला का बरं कॉलेज मिळालेलं नसेल ते सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे आणि कॉलेज जर मिळालं तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा त्यामध्ये उपलब्ध असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही राऊंड 4चे अलॉटमेंट चेक करू शकता म्हणजे राऊंड 4चे रिझल्ट। आणि यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही ते विद्यार्थी पुढील राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 1चा फॉर्म फिलअप करू शकतात। संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। 11th ॲडमिशनमध्ये भरपूर सारे वेळोवेळी चेंजेस होत आहे। विद्यार्थ्यांनी अपडेटवर लक्ष ठेवा कारण की जो रिझल्ट आपला 1 तारखेला लागणार होता टाइम टेबलनुसार तो रिझल्ट आज लागलेला आहे। आज 30 तारीख आहे। ॲडमिशन प्रोसेस आपली 1 तारखेपासून सुरू होणार होती ती आता 31 तारखेपासून सुरू होणार आहे। तरी सर्वांनी चेक करा। कुठेही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।